पुन्हा एकदा स्वागत। एक मोठी बातमी आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये पेनड्राईव्ह बॉम्बचा दावा समोर येतोय। मविया सरकार काळातील तत्कालीन ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मोठं षडयंत्र रचलं गेलं असा दावा तपास अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला। या पेनड्राईव्ह मध्ये स्टिंग ऑपरेशन आहे। यूएलसी घोटाळ्याचा ठपका ठेवून तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना अडकवण्याच्या सूचना संजय पांडे यांनी दिल्या होत्या। फडणवीस आणि शिंदेंना अडकवण्याचे आदेश देण्यात आले होते। एसीपी सरदार पटेल यांचं स्टिंग ऑपरेशन मध्ये हा दावा आहे। तत्कालीन एसीपी सरदार पटेल यांच्या स्टिंग ऑपरेशन मध्ये त्या संदर्भातला उल्लेख आहे। मविया सरकार काळात घडलेली ही घटना आहे। मिलना था मेरा, ये लोगों से कहीं ज्यादा पैसा पहले थी, उसका कोई लेना नहीं। ये टीम से ज्यादा कम मिला, वो आज का डिस्कशन का विषय नहीं है। डिस्कशन का विषय ये है कि ये चीजों को मेरे को डिस्कशन यही चीज का था सर, इसके पीछे कौन था? क्षमा की कोई ताकत नहीं, कुछ नहीं है, आज भी कुछ नहीं है। फ्री ऑफ कॉस्ट में लिया है उसको साथ में, कुछ नहीं। और सबके पीछे गए नहीं राजू है, क्लियर अप करने उसका कोई ताकत नहीं। राजू शाह हमें और उस कविता पांडे जिसके लिए वो अरेस्ट और अभी डिस्चार्ज पांडे तो एक चीज में खाली डिस्चार्ज हुआ, नहीं जो भी है मेरे को नहीं मालूम, मेरे को इंटरेस्ट भी नहीं है। कितना गाड़ी दिया, कितना गाड़ी पांडे मेरे को और मनोहर पाटिल को हटाओ। हमको बोला कि यूं बोलते वो भोले को क्यों अरेस्ट नहीं करता, शिंदे को क्यों अरेस्ट नहीं करता? शिंदे साहब पांडे बने ये कलेक्टर नाटक उठाओ, आज का नाटक नारे को उठाओ, नारे को उठाओ। देने का मेरा अर्थ क्या है? ये सब चीजें भी हैं, पैसा मिलना था मेरा, ये लोगों से कहीं ज्यादा पैसा पहले। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याशी आपण बोलूया। प्रशांत, हे स्टिंग ऑपरेशनच न्यूज 18 लोकमतच्या हाती आलंय, काय नेमकं सांगाल? मोठी ही घडामोड आहे। सुवर्ण, ही अत्यंत मोठी आणि महत्त्वाची घडामोड आहे। आणखी जर का या विषयाच्या या पूर्ण प्रकरणामधल्या तारखांचा जर का विचार केला तर मविया सरकारच्या काळामधला हा सगळा कालावधी समोर येतोय। म्हणजे एकनाथ शिंदे हे त्यावेळेस मविया सरकारमध्ये हे मंत्री होते आणि मंत्री असताना सुद्धा ज्यावेळेस एखादा सरकारमधला मंत्री आणखीन त्याच्या विरोधातच जर का FIR दाखल होत असेल, आणखीन एकनाथ शिंदे यांनाच आरोपी करण्याचं षडयंत्र केलं जात असेल, तरी हे किती धक्कादायक असू शकतं हा यातला समोर येणारा भाग दिसतोय। सरदार पटेल जे तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त आहे तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त आहे, त्यांचं हे स्टिंग ऑपरेशन आहे। या पूर्ण घटनेमध्ये जे फिर्यादी आहे, ऑगस्ट 2024 संजय पुनमिया यांनी जी तक्रार दाखल केली होती, या दाखल तक्रारी मध्ये सरदार पटेल, मनोहर पाटील, अनेक पोलीस अधिकारी, संजय पांडे आरोपी क्रमांक 1 जे तत्कालीन पोलीस महासंचालक होते, काही व्यापारी आहे श्यामसुंदर अग्रवाल, शुभम अग्रवाल, आणि या सगळ्यांनी मिळून एकत्रित षडयंत्र केलंय। त्याच्यामध्ये तत्कालीन विशेष सरकारी वकील शेखर जगताप यांचा वारंवार उल्लेख केला गेलेला आहे, जे या केसमध्ये आपण जर का बघितलं तर आरोपी म्हणून सुद्धा आहे। ही FIR क्वॅश करण्यासाठी म्हणून संजय पांडे, शेखर जगताप यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती आणि या याचिकेच्या सुनावणी दरम्यानच इंटरव्हेन करत हा एक खूप मोठा धक्कादायक टर्न आज आलेला आहे। मुंबई उच्च न्यायालयाची तातडीने दखल घेतली। विशेष म्हणजे तपासाधिकाऱ्यांकडे हा इलेक्ट्रॉनिक पुरावा, हा पेन ड्राईव्ह बॉम्ब सादर केलाय असं रिजवान मर्चंट जे संजय प्रशांत काही क्षणासाठी थांबवते। अजून एक व्हिडिओ आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया। 5-5 10,000 घेऊन जा म्हणे, आणि त्याचं काय म्हणणं माहिती आहे का साहेब आपल्या माणसाचं, की ते म्हणे की अजून मेन आरोपी जर त्याला भीती आहे तर म्हटलं तो मेन आरोपीला आम्ही स्टेटमेंट देऊ, तरी पण आता तुमचा फोन ठेवला त्याला करतो साहेब, त्यांना फोन परत पाठवा। एकदम बरोबर, एक त्याचा हेड पॉईंट आहे, करतो मी लगेच करतो तुम्हाला। हा सर, ओके माझ्या अगोदर सुरुवात केली होती, कुठंच नाव नाही, कोणतरी केलेलं तर पाहिजे।
ते कोणी केलं ते वाटतं सर एक सांगा, नाही वानखेडेने केलं हे तर वानखेडे स्टेटमेंट दिलं मी केलं म्हणून हो. बरोबर आहे. सर मला एक सांगा, मला काय घेतलं गेलं, माझं काय दोष होता मला अजून समजत नाही. तुम्ही मला झोप येत नाही मला, काय माझं दोष? अहो साहेब मी शरद पवार साहेबांना भेटलो, तुम्हाला सांगतो ते म्हणजे काय नाही, त्यांनी डीजी साहेबांना बोलवलं, सगळं सांगितलं. काय पॉलिटिकल ह्याच्यात काय होतं, पॉलिटिकल गेम काय होतं? पॉलिटिकल गेमाचं इलेक्शन पाडता माहिती आपल्याला माहिती आहे, तुम्हाला बरोबर नाही त्यांनी मला प्रेस कॉन्फरन्स घ्यायला सांगितली होती. हो ते सांगितलं होते फडणवीस साहेबाचं नाव घ्या, एकनाथ शिंदे साहेबाचं नाव घ्या, ह्यांचं घ्या, त्यांचं घ्या. नाही एकदा तिथं नाही त्यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीसचं नाव घ्या. बाकी बोलत नाही एकनाथ शिंदे साहेब काय होतं, ती ऑर्डर होती ना 663ची एक, हो ती त्यांच्याबद्दल ते कशामध्ये आता तुमच्या मनामध्ये काही असेल मला झोप येत नसेल मला विचारा, परंतु त्याच्यामध्ये आपला विषय काही नाही आहे. साहेब माझा कोणीतरी परत बदनामी करायचा प्रयत्न करते. मी रिटायर झाल्यावर तुम्हाला साहेब ज्या वेळेला माझ्या हातात होतं त्यावेळेला मी तुम्हाला मदत केली, मी रिटायर झाल्यावर तुम्हाला विरोध कसा करेल, टेक्निक कसं सांगू तुम्हाला? नाही ते मी तुम्हाला बोलण्याची आज ती 2-3 कारण आहेत. तर CIDचं काय झालं मला विचारायचं होतं, त्याच्यात अलर्ट राहायचं आहे, आपल्याला काही करायचं आहे का हे मला तुमच्याकडनं इन्स्ट्रक्शन पाहिजेत. नंबर 2 आपलं ते 169 माझं होत नाही म्हणून मला वाटतं तुम्ही कुठं विरोध करताय का म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. आणि जर CP साहेब बोलले असतील काय असेल तर तुम्ही बोला, माझी काही हरकत नाही. नंबर 1. नंबर 3 त्याच्यात जी पैशाचा जी गोंधळ झाला ULC केसमध्ये त्याच्यात सुद्धा फार प्रॉब्लेम आहे साहेब. आता हायकोर्टात पेन ड्राईव्ह सादर करण्यात आलं आणि हे खरोखर भूकंप घडवून आणेल अशी घटना आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे तर तेव्हा नगरविकास मंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता होते. या दोघांना अडकवण्याचा हा घाट घातला गेला होता. संजय पांडेंनी आदेश दिलेले होते. मवियावर सरदार पटेल यांचा हा आरोप आहे. हे स्टिंग ऑपरेशन त्यांनीच केलेलं आहे. या सगळ्याचा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचलाय. 1 नाही 2 व्हिडिओ पोहोचलेले आहेत आणि ते न्यूज 18 लोकमतवर तुम्ही एक्सक्लुझिव्हली बघता आहात. पुन्हा